हाय हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप सारं स्वागत. तर आज मी बघू शकता 5 मिनिटं झालेलं आहे आपल्या मेहंदीला. आणि मेन म्हणजे ह्या गाठी वगैरे आहेत त्या पूर्ण विरघळलेल्या आहेत. फक्त आता आपल्याला त्या फोडून घ्यायच्यात. तर अजून आपल्याला 2 ते 3 मिनिटं लागतात. तर 2-3 मिनिटात मी ह्या गाठी फोडून घेते आणि नंतर आपण हेअरला अप्लाय करणार आहोत. ब्रशने केलं तरी चालतं, हँडने केलं तरी चालतं, पण आता मला उशीर झाला आहे त्यासाठी मी डायरेक्ट हँडने अप्लाय करणार आहे. कारण की आता वाजलेलं आहे 3 आणि मेहंदी आपल्याला 2 तास ठेवायची आहे. एक तर थंडी चालू आहे, जास्त म्हणजे उशीर झाला तर परत थंडी वाजते आणि माझं काम पण खूप राहिलेलं आहे. तर चला ही डायरेक्ट आता अप्लाय करूया. झाले ह्याच्या गाठी वगैरे फोडून. तर काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर आपल्याला मधून सेंटरनी भांग घालून घ्यायचा आहे. बघू शकता मी सेंटरनी भांग घालून घेतलेला आहे. आणि मेन म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला डायरेक्ट हिताले केस घ्यायचे आहेत. अगदी एक बट घ्यायची आहे. कारण की आपल्याला अंबाडा घालायला सोपा जातो आणि केस पण मानेवर राहत नाही. आणि आपल्याला ह्याला अप्लाय करायची आहे मेहंदी. तर मी डायरेक्ट हातानेच अप्लाय करणार आहे कारण की ह्याला खूप वेळ लागत होता. हाताचा कलर काही नाही, कपडे वगैरे धुतलं की निघून जातो. आणि काय करायचं आहे, पूर्ण बट आहे ना, पूर्ण बटेला लावून आपल्याला अशी ह्याला बट फोल्ड करून ठेवायची आहे. म्हणजे आपण सगळे केस ह्याच्यावर फोल्ड करून ठेवू शकतो. आणि ह्याला थोडीशी मेहंदी लावायची. अशी आपण स्वतःची स्वतः छान अशी मेहंदी अप्लाय करू शकतो घरच्या घरी. आपल्याला पार्लरमध्ये वगैरे जायची नाही गरज आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ जर बघितला पूर्ण तर तुम्ही तुमच्या हाताने स्वतःची स्वतः मेहंदी अप्लाय करायला शिकू शकता. बघू शकता आपल्याला खूप पातळ पातळ एक एक बटा घ्यायच्या आहेत आणि त्या बटावरती मेहंदी अप्लाय करायची आहे. आणि पूर्ण ही बट आहे, पूर्ण ह्याला फोल्ड करून घ्यायची आहे. बघू शकता एकदा ह्या साईडने घेतली की आपल्याला दुसऱ्यांदा ह्या साईडने घ्यायची आहे. आपल्याला अपोजिट साईडनी फोल्ड करायची आहे.
बघू शकतात आपल्याला हे बॅक साईडचे केस आहेत, त्याला पण असंच छोटे छोटे पार्टिशन करायचे आहेत आणि ह्याला पण सेम आपण फ्रंट साईडला जशी बघू शकता किती सोप्या पद्धतीत आणि किती इझिली अप्लाय झालेली आहे मेहंदी. तर आपल्याला काय करायचं आहे, हिला 2 तास ठेवायचं आहे आणि 2 तासाच्या नंतर आपल्याला हे थंड पाण्यानेच केस धुवून घ्यायचे आहेत. गरम पाणी अजिबात यूज करायचं नाही. थंडी चालू आहे तरी पण काय होतं, गरम पाण्याने जो आपल्या केसांना कलर लागलेला आहे मेहंदीचा तर तो निघून जाऊ शकतो. त्याच्यासाठी आपल्याला थंड पाण्याने धुवायची आहे आणि वाटल्यास आपण तेल लावून ठेवू शकतो रात्रभर. उद्या सकाळी हवं तर आपण चॅनलवरती नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासाठी आपल्याला आयकॉन आहे ते क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि